उद्योजक संतोष लड्डांच्या घरी दरोडा प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नांदेडमधील सोनं व्यापारासह अंबेजोगाईतील दोघांना अटक करण्यात आली आहे। उद्योजक लड्डा यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणी नांदेड इथून सराफासह 4 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे। या चौघांकडून 19 तोळे 4 ग्राम सोनं हस्तगत केले। त्यांची किंमत 20 लाख रुपये असल्याची माहिती आहे। आशिष बाकलीवाल, शेख शाहरुख, शेख अफजल, शेख सोहेल आणि अशी आरोपींची नावे आहेत। त्यामुळे संतोष लड्डा घरी दरोडा प्रकरणी आणखी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। नांदेडमधील सोनं व्यापारासह अंबाजोगाईतील दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे संभाजीनगरच्या या दरोडा प्रकरणी आता याचं कनेक्शन कुठेतरी नांदेडपर्यंत जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडमधून सोनं व्यापारासह दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे आणखी 4 जण सध्या या सगळ्या दरोडा प्रकरणी अटकेत आहे। आता आणखी किती जण यामध्ये समाविष्ट आहेत आणि या सगळ्या आता अटक केलेल्यांची चौकशी कशा पद्धतीने केली जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर संतोष लड्डांच्या घरी दरोडा प्रकरणी ही मोठी अपडेट। तर संतोष लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणी आता या सगळ्या अपडेट आपल्या समोर येत आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेले आहेत। विजय, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागामध्ये मोठा दरोडा पडला होता। संतोष लड्डा यांच्या घरावरती हा दरोडा पडला होता। यामध्ये जर पाहायला गेलं 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी जी आहे ती चोरीला गेली होती। त्यानंतर पोलिसांकडून वेगवेगळे पथक जे आहे ते तयार करण्यात आले आणि यामध्ये सध्या 17 आरोपी जे आहे ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर यामध्ये अमोल खोतकर याचा एन्काउंटर जे आहे ते पोलिसांनी केलेला आहे। मात्र आता यामध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत केवळ 52 तोळे जे आहे ते सोनं हस्तगत करण्यात आलं आहे। तर 8 लाख रुपये रोख रक्कम जी आहे ती हस्तगत करण्यात आलेली आहे। उर्वरित रक्कम जी आहे ती अद्यापही हाती लागलेली नाही आणि पोलीस जे आहे ते आता याचा शोध घेत आहे। तर याचबरोबर अमोल खोतकर याची बहीण जी आहे ती रोहिणी खोतकर हिला देखील पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। तिलाही तिचं आधार कार्ड आणि तिच्या वडिलांना आधार कार्ड घेऊन आता पोलिसांनी पोलीस कार्यालयात जे आहे ते बोलवलेले आहे। दोघांनी आपले आधार कार्ड जमा केलेले आहेत। मात्र आता याचे धागेदोरे जे आहे ते लांबपर्यंत असल्याचा पोलिसांना संशय आहे। सध्या पोलिसांकडून 17 जण जे आहे ते या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले आहे। या माजलगाव असेल किंवा नांदेड असेल या ठिकाणी देखील सोने जे आहे ते विक्री केल्या असल्याचा संशय पोलिसांना होता आणि त्या ठिकाणाहून देखील आता पोलिसांनी काल 4 जणांना ताब्यात घेतला आहे। तर उर्वरित परराज्यामध्ये देखील सोनं जे आहे ते अमोल खोतकर यांनी विक्री केला असल्याचा पोलिसांना संशय आहे। त्याच अनुषंगाने आता पोलीस तपासणी सूत्र जे आहे ते फिरताना पाहायला मिळत आहे। अंकिता।